मराठी लीगल गती उतारा 90 शब्द प्रति मिनिट. मित्रांनो, यामधील ज्या आउटलाईन्स तुम्हाला काढता नाही आल्या त्या मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. रेडी, स्टार्ट. या 2 रिट याचिका 16 जानेवारी 2018च्या आदेशाच्या वैधतेवर घाला घालतात, ज्यामध्ये याचिकाकर्त्यांनी अनुक्रमे सहाय्यक उपाध्यक्ष आणि उपउपाध्यक्ष या पदावर पदोन्नती न दिल्याने नाराज झालेल्या याचिकाकर्त्यांनी केलेले निवेदन प्रतिवादींनी नाकारले आहे. प्रतिवादी कंपनीत अनुक्रमे विभागीय व्यवस्थापक आणि प्रकल्प प्रमुख म्हणून काम करत असलेल्या याचिकाकर्त्यांनी प्रतिवादींनी पदोन्नती नाकारल्यामुळे नाराज झालेल्या या न्यायालयात याआधी दाद मागितली होती. त्या आव्हानाने WPC 11-050/2017 आणि WPC 11-053/2017 चे विशेष तयार केले. 13 डिसेंबर 2017 रोजी रिट याचिका निकाली काढण्यात आल्या आणि याचिकाकर्त्यांना प्रतिवादीसमोर त्यांच्या केसचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देण्यात आली, ज्यांना व्यक्त केल्याप्रमाणे तक्रारीची रीतसर तपासणी करण्याचा आणि भाषणाच्या आदेशाद्वारे निवेदनांचा निपटारा करण्याचा आदेश देण्यात आला होता. उपरोक्त निर्देशानुसार याचिकाकर्त्यांनी निवेदने केली आहेत, जी 16 जानेवारी 2018च्या अस्पष्ट आदेशाद्वारे फेटाळण्यात आली आहेत. जे आव्हान उभे केले आहे त्याचा विचार करण्याच्या हेतूने खालील आवश्यक तथ्ये लक्षात येऊ शकतात. मनीष गुप्ता यांना प्रतिवादींनी 7 जून 2012 रोजी विभागीय व्यवस्थापक पदावर नियुक्तीची ऑफर दिली होती. परितोष शर्मा यांची 20 डिसेंबर 2011 रोजी प्रोजेक्ट लीडर या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मनीष गुप्ता यांची मूळतः 14 जून 2012 पासून प्रोबेशनवर नियुक्ती करण्यात आली होती. या रिट याचिकाकर्त्यांचा संबंध आहे असे दिसून येते की प्रोबेशनरी कालावधीत आरोप झाले. 29 जुलै ते 30 ऑक्टोबर 2012 या कालावधीत तो कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे निष्पन्न झाले. तो 31 ऑक्टोबर 2012 रोजी पुन्हा रुजू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात आणि प्रतिवादी कंपनीमध्ये प्रचलित असलेल्या पडताळणीच्या प्रक्रियेनुसार सदर रिट याचिकाकर्त्याच्या पूर्वीच्या नियोक्त्यासोबत पार्श्वभूमी तपासण्यात आली होती. उक्त नियोक्त्याने प्रतिवादीला कळवले आहे की याचिकाकर्त्याने सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बनावट होते. सदर माहिती प्राप्त झाल्यामुळे याचिकाकर्ता मनीष गुप्ता यांना 30 ऑक्टोबर 2012 रोजी स्पष्टीकरण देण्यास बोलावण्यात आले. प्रस्थापित केलेले स्पष्टीकरण असमाधानकारक
असल्याचे लक्षात येताच सदर याचिकाकर्त्याला 20 ऑक्टोबरपासून नवी मुंबई येथील कॉर्पोरेट कार्यालयात स्थानांतरित करण्यात आले. नोव्हेंबर 2012 याचिकाकर्ता मात्र 9 नोव्हेंबर 2012 पासून अनधिकृत रजेवर राहिला. उपरोक्त तथ्ये लक्षात घेऊन 14 डिसेंबर 2012 रोजी याचिकाकर्त्याच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. त्यानंतर याचिकाकर्त्याने पुनर्स्थापनेसाठी विविध निवेदने केलेली विनंती शेवटी मान्य करण्यात आली आणि याचिकाकर्त्याला 12 सप्टेंबर 2013 रोजी सामील होण्याची परवानगी देण्यात आली. स्टॉप.